कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा हो असं काय करताय? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की लहानपणी गावी असताना बायका हळदी कुंकू करायच्या आणि तुम्ही गच्चीवर पतंग उडवायचे। अरे हो, खरंच की पतंग उडवल्याशिवाय संक्रांत कसली? मग चला मग लगेच पतंग घेऊन आलो। अहो नाही तयार पतंग कशाला? आपण सामान घरीच मागवूयात आणि घरीच पतंग तयार करूयात। नाही म्हणजे मुलांना पण जरा मजा येईल ना म्हणून म्हटलं। हा, हे बेस्ट। तुम्ही म्हणाल तसं ही संक्रांत आपण सगळे मिळून एन्जॉय करूया। हो बाबा आता काय करायचं? बाबा तुला पतंग बनवायला येतो? म्हणजे काय, ऑफकोर्स येतं। नाही पण आपण ना चेक करूया की तुमच्या आईला येतं का। वसुंधरा सांगा काय करायचं असतं? हो का, सांगते बरं त्याआधी आपण रंगांचं कॉम्बिनेशन ठरवूयात। ओके ऑरेंज आणि ब्लू माझे फेवरेट। ओके तर मग आपण घेऊया ब्लू आणि ऑरेंज। या तर आपण 2 पतंग बनवू शकतो माहितीये। चला आता पतंग कसा बनवायचा हे मी सांग। ए वाव किती क्यूट आहे ना। काय काय? अरे पतंग रे, तुला काय वाटलं? ओ नाही पतंगच क्यूट आहे खूप। आता आपला पतंग होतोय रेडी। बाबा पण आपण मांजा कधी बांधायचा? मांजा सगळ्यात शेवटी। हो पण एकदम सांभाळू ना। नाही म्हणजे काय आहे ना, मांजा जरी माझ्या हातात असला तरी पतंग किती वर जाईल ते तुमच्या आईवर डिपेंड करतं। का असं का? कारण माझी दोर तुमच्या हातात आहे। हे बघा उगाच तुम्ही माझ्यावर ढकलू नका। तुमच्या बाबांना ना पतंगच उडवता येत नाही माहितीये। खरंच आई? ए हॅलो हॅलो, मला पतंग उडवता पण येतो आणि कापता पण येतो, कळलं ना? कापता येतो म्हणे, मी बिझी आहे म्हणून। नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पतंग कशी कापतात ते। लहानपणी ना मी पतंग चॅम्पियन होते माहितीये का। एक्सक्यूज मी, तुम्हाला काय वाटतं? हा, मला कमी समजू नका तुम्ही। मी सुद्धा माझ्या एरियामध्ये ना। अरे आता भांडू नका, नाहीतर तुमच्या दोघांचं मत ना दुसराच कोणीतरी कापून टाके। आईने स्टोरी सांगितली ना तशी, दोघांचं भांडण तिसऱ्यांचं लाव। ऐकलं ना, आपला हा क्यूट पतंग कोणी कापायला नको। नाही कापणार, कारण आपलं प्रेम आहे ह्याच्यात आणि प्रेमात खूप ताकद असते। नक्की ना? 100%। आणि उद्या आपला हा पतंग आपल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करणार आहे। काही झालं ना तरी कोणालाही मी तो कापूस देणार नाही। वसुंधरा, अगं पिटके वहिनींना आमंत्रण दिलंस ना? हो वहिनी दिलं। त्यांना कशाला बोलवलं? अगं असं काय करतेस? दरवर्षी येतात ते आपल्याकडे हळदी कुंकवाला। हो पण यावेळेचं हळदी कुंकू वेगळंय। म्हणजे नेहमीच्या लोकांना बोलवायचंच नाही? अगं मग त्यांना तुझा हा अवतार कसा दिसणार? तुम्ही चेष्टा करू नका, तसं काही नाहीये।
ह्या वेळेला हळदी कुंकवाला आपल्याकडे क्लासवन माणसं येणार आहेत. त्यांच्यामध्ये पिटके कशाला, त्यांना वेगळं बसवा. त्या सगळ्यांबरोबर नको. देवा सद्बुद्धी दे बाबा. काय रे? अरे मॅम पार्सल. अरे पण आम्ही मागवलंच नाहीये. अरे मी मागवलंय. घेऊन या, ठेवा इथे. हा सगळं आणा. आई ते वाण द्यायचं असतं ना, ते नाही म्हणजे गेस्टसाठी एक चांदीचा दिवा, कार्ड आणि स्पेशल गिफ्ट. आणि त्याचबरोबर मोठ्या बॉक्समध्ये तिळगुळाचे लाडू द्यायचे. काय ग, नाही काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही, काहीच नाही. अरे वा बरीच तयारी केली असता या तू. थँक्यू बाबा. नाही मी काय म्हणतो, साध्या हळदी कुंकवासाठी एवढा खर्च म्हणजे जरा जास्त नाही वाटत? काय बिघडलं केला तर? आतापर्यंत कधी केला नाही आपण एवढा खर्च. आतापर्यंतचं आयुष्य सगळं गरजा भागवण्यातच गेलंय. आता हिला वाटलं की जरा सासूला मानपान द्यावा, तिची हौसमौज करावी, तर करू देत की. तसंही बाकीच्या दोन्ही सुना काय करतायत? एकीने तर अपमान करायचाच वसा घेतलाय. आता हिला वाटतंय जरा माझं कौतुक करावं, तर करू दे. जाऊ द्या आई, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमचं आज एवढं कौतुक होणार आहे ना, तुमचं आयुष्यभर लक्षात राहील. किती करतेस ग माझ्यासाठी. हो, कर्तव्यच आहे माझं. भर खूप तयारी बाकी आहे. मी जरा जाऊन येते. हा आलेच. बाय एव्हरीवन. वहिनी, तुळशीला बहुतेक पाणी द्यायचं राहिलं. मी आलेच. हा अगं पण आले, लगेच येते बाई. जास्त मूड खराब करून घेऊ नकोस ग, मेकअप खराब होईल. गप्पा बाबा, चहा घ्या. हा हॅलो मम्मा, मी मोठी बॅग घेऊन बँकेत निघाली. तू पण लवकरात लवकर ये. ओके, बाय. एवढी मोठी बॅग घेऊन हे बँकेत का निघाली? आणि स्वतःच्या आईलाही बोलवून घेतलं. नक्कीच काहीतरी शिस्त आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.